तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा लाडका अक्षय. आणि आज सकाळी उठल्या उठल्या मस्त मी चहा घेतलं गाईज. आणि ना आपले चिकन करायला रेडी झालते काय. आज आपण जाणार होतो गोव्याला, म्हणून आज स्पेशल चिकन केलं गाईज. आम्हीच पोरांनी बसून मग इथं चिकन फ्राय केलं गाईज मस्तपैकी. आणि इथं चिकनची कढी उमन कराल ते गाईज. मग चिकन फ्राय केलं मस्तपैकी. आणि आता थोडं चिकन फ्राय आणि भात खाल्लो आणि झोपलो मस्तपैकी. मग झोपून उठल्यानंतर गाईज आम्ही आज जाणार होतो गोव्याला. मग परत आम्ही बॅग पॅक केलं, सगळं रेडी झालं. इथं रिक्षा येऊन थांबलेली आमच्यासाठी. मग लास्ट फॉर बॅग बी घातले, सगळे बाय केलं आणि मग बसलो रिक्षेत आणि पोचलो सावंतवाडी रेल्वे स्टेशन. मग रेल्वे स्टेशन पोचल्यानंतर मस्त एक शेवटचं सावंतवाडी बाय बाय केलं आणि आम्ही घेतलं चिप्स वगैरे. मग मी घेतलं माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक. मग एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं सगळ्यांनी मस्त. मग आपल्या आली ती रेल्वे इथं मडगावची. मग आम्ही मडगावमध्ये बसलो मस्तपैकी, एनर्जी ड्रिंक घेतलेली पिली. आणि मग आता इथे बघा काय बाहेरचं वातावरण, पाक अंधार झालेला होता काळोख. आणि आम्ही 4 जण इथे गेलतो माळवणला. मग हे आपलं फोटो काढायला ते मस्तपैकी. आणि आम्ही एन्जॉय वगैरे केलं, थोडं रील्स पण बनवलं. आणि मग फोटो काढलं आणि मस्तपैकी चहा घेतला गाईज. मस्तपैकी गरम गरम चहा पिलं. मग इथे आम्ही व्हिडिओ वगैरे करालतो गाईज. मग व्हिडिओ करून जातं की पणजी आम्ही ब्रिजला पावलेलं बघा. रातचं व्ह्यू बघा गाईज पणजीचं, पाऊस पडता पडता. मग आम्ही पोचलो मडगावला गाईज. मडगावचं रेल्वे स्टेशन पोचल्यावर इथे लिफ्टमध्ये बसलो आणि आलो खाली. मला न्यायला आला तर आपला बरं बॉय. मग घरी आल्यानंतर मस्तपैकी घरी आलो, वेलकम टू हाऊस केलं. आणि मग आंघोळीला घेऊन आलो. आंघोळी करून जातं की मग इथं जेवण आणलेलं बहिणीनं. मग जेवलो मस्तपैकी आजचं जेवण. आणि आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया पण उद्याच्या ब्लॉगला. मग असंच दररोज ब्लॉग बघत राहा गाईज. आणि दररोज ब्लॉग येत राहील गाईज. असंच सपोर्ट करत राहा.